महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती, जिथे पूजा तिथे देवभक्ती। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत मुंबईतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा। गेल्या काही दिवसात कृषी मंत्र्यांचं काही ना काही प्रकरण बाहेर निघतंय, त्यामुळे असा कृषी मंत्री शोधला ज्याचं काहीच प्रकरण बाहेरच निघणार नाही। कृषी मंत्री पदावरून अजितदादांचा खोचक टोला। रोहित पवारांची आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद, संजय शिरसाटांसंदर्भात पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची ट्विटरवरून माहिती। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर काम करू दिलं नाही, मनोज जरांगे यांचा मोठा आरोप। आमच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांची भूमिका समजून घेऊ, जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। लालबागच्या राजाची पहिली झलक पाहून भाविक सुखावले, मुंबईत अनेक ठिकाणी गणरायाचं जल्लोषात आगमन। पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर 5400 कोटींच्या योजनांचं करणार लोकार्पण, अहमदाबादमध्ये मोदी करणार रोड शो। आणि युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर रशियाच्या तेल रिफायनरीला भीषण आग, तर ड्रोन हल्ल्यात रशियाच्या अनेक शहरांचं मोठं नुकसान। बातमीपत्राला सुरुवात करूयात। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केलेली आहे। बीड जिल्ह्यातील मांजरसुंबामध्ये घेतलेल्या सभेत जरांगे पाटील यांनी पोलिसांना सत्तेत बदल होत असतो असा इशारा दिला। आम्ही मुंबईत येतोय, काय करायचं ते करा असं थेट आव्हान जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय। 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं, 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय। सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातले, पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाशील। मनोज जरांगे पाटील 1.5 वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्यासाठी सिद्ध झाले। सरपंचांपासून सगळ्या नेत्यांना मुंबईला यायला सांगा असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। बीडमध्ये आमच्या सभेमध्ये अडचणी निर्माण केल्या जातात, जरा थांबा, आम्ही मुंबईत येतोय, यावेळेला काय करायचं ते करा असं थेट आव्हान मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं। मराठा समाजाच्या सभेमध्ये डीजे वाजवू दिला नाही, पण यापुढे बीडमध्ये कुठेही डीजे वाजवू देणार नाही हे नक्की असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। पोलीस अधिकाऱ्याला काही करायचं असेल तर महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना शोधा असा टोला सुद्धा जरांगे पाटलांनी लगावलाय। सरकारने जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर आम्ही मुंबईला कशाला येऊ, इथूनच मंत्रालयावरती गुलाल उधळतो असंही जरांगे पाटील म्हणाले। सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातले, वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला होते। ती गढूळ आवळात माया घोषणा द्यायला बसली, सरकारला शादी आपल्याला खुश करण्यासाठी वेगळ्या वेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच लोक पाठवलेले म्हणते फडणवीस देत नाही, हना दगड। जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सरकारनंही दखल घेतली। मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं होतं, मराठा समाजासाठी विविध योजना राबवल्या याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली। अनेक IAS अधिकारी या ठिकाणी सारथीच्या माध्यमातून आपण तयार केलेले आहेत। आपण त्या ठिकाणी MPSCचे अनेक त्या ठिकाणी यशस्वी विद्यार्थी हे सारथीच्या माध्यमातून तयार केलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाकरता खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, पुढेही आम्ही करणार आहोत। त्यामुळे या संदर्भात कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही, पण लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांची मागण्या समजून घेऊ। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या काय आहेत ते आता आपण एकदा बघूया।
हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करा. मराठा आणि कुणबी एकच आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा. शिंदे समितीचं नोंदी शोधण्याचं काम पुन्हा सुरू करा आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या, अशा मागण्या जरांगे पाटलांच्या आहेत. तर मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी आतापर्यंत किती आंदोलनं केली ते आता बघूया. 14 सप्टेंबर 2023 रोजी जरांगे पाटलांनी 40 दिवसांची मुदत दिली होती. जरांगेंनी दिलेली पहिली डेडलाईन 24 ऑक्टोबर 2023 रोजी संपली होती. यानंतर राज्य सरकारमधील मंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. परिणामी मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर 2023 ही नवी डेडलाईन दिली. मात्र तोडगा निघाला नसल्यामुळे जरांगे पाटलांनी 20 जानेवारी 2024 रोजी मुंबईकडे कूच केली. 27 जानेवारी 2024 रोजी मराठा आरक्षणाचा अध्यादेश जारी करण्यात आला होता. सरसकट कुणबी प्रमाणपत्र सगळे सोयरे अंमलबजावणीसाठी जरांगे आग्रही होते. त्यामुळे 2024च्या जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात पुन्हा उपोषण सुरू करण्यात आलं. राज्य सरकारने एका महिन्याची मुदत मागून घेतली होती. यानंतर 20 जुलै 2024 पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात झाली. 24 जुलै 2024 रोजी उपोषण मागं घेण्यात आलं. 13 ऑगस्ट 2024 पर्यंत सरकारला डेडलाईन देण्यात आली. 17 सप्टेंबर 2024 पासून 6व्यांदा उपोषणाला सुरुवात झाली. 25 जानेवारी 2025 पासून 7व्यांदा उपोषण सुरू करण्यात आलं आणि आता 27 ऑगस्ट 2025 रोजी पुन्हा एकदा मुंबईकडे कूच केली जाणार आहे. तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला विरोध नाही, मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध असल्याचं ओबीसी नेत्यांनी निक्षून सांगितलं. काही लोक जे आहेत धरत आहेत आग्रह, आम्हाला याच्यात यायचं ह्याच्यात. अरे वेगळं आरक्षण घ्या तुमचं. ते पण दिलं फडणवीस आणि सरकारनं, ते पण दिलं. पण तरी म्हणतात नाही ओबीसीतच बसायचं. काय करायचं? अरे 374 जाती आहे तिथं. कालच आता SCBC साठी उपसमिती स्थापन केलेली असताना सुद्धा जरांगेचा अट्टहास का, जे तुम्हाला 10% आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये मिळालंय, ज्याचा तुम्हाला आजपर्यंत अट्टहास होता. ओबीसी समाज त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहे, तर मनोज जरांगे पाटीलही त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहेत. तुमच्या जातीचा आमदार खासदार आहेत म्हणून तुमच्या मुलांची फी माफ होणार नाही, त्याला नोकरी मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने मुंबईला यावं असा प्रतिवाद जरांगे पाटलांनी केलाय. आता जरांगे पाटलांच्या आवाहनाला मराठा समाज कसा प्रतिसाद देतो आणि यावेळेला तरी जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी होतं का नाही याकडे राज्याचं लक्ष लागलंय. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या फैजपूर हंबर्डे मार्गावर दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला. आमदार अमोल जावळे यांनी जखमीला मदत करत आपल्या वाहनातून फैजपूर येथील रुग्णालयात दाखल केलं. नवी मुंबई महिला मोर्चा जिल्हा चिटणीस सुष्मिता भोसले आणि एकूण 15 महिलांनी मंगळागौर कार्यक्रमात ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. रश्मी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. खानदेशातील कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव जळगाव रेल्वे स्टेशनला द्यावं, तसंच मुंबईतील दादर स्थानकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्टेशन असं नाव द्यावं, या प्रमुख मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शासनाकडे मागण्यांचं निवेदन पाठवलं. जळगावच्या नशिराबाद बस स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय. एकाच वेळी 15 ते 20 भटके कुत्रे बस स्थानक परिसरात दिसून येत असून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. गणेशोत्सवात मोदक, लाडू अशा विविध प्रसादाच्या विक्रीमध्ये प्रचंड वाढ होते आणि याच काळात पदार्थात भेसळ करण्याचे प्रकार वाढतात. त्यांना आळा घालण्यासाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं कंबर कसलेली आहे. यंदा असे प्रकार घडू नयेत, प्रसादाच्या पदार्थांमध्ये भेसळ होऊ नये यासाठी त्रिस्तरीय उपाययोजना आखण्यात आलेली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण स्नेही विसर्जनासाठी संपूर्ण मुंबईत 275हून अधिक कृत्रिम तलाव आहेत. जास्तीत जास्त शाडू मूर्ती घडाव्यात यासाठी मूर्तिकारांना आतापर्यंत तब्बल 990 टनहून अधिक मोफत शाडू मातीचं वाटप करण्यात आलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल एसटी आगाराकडून प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळालेला आहे. यंदा पनवेलच्या एसटी बस डेपोमध्ये तब्बल 10 नवीन बसेस दाखल झाल्या असून त्यामुळे प्रवाशांना अधिकची सेवा उपलब्ध करून देणं आगाराला शक्य झालंय. जळगावच्या नशिराबाद इथे श्री हनुमान पेठ मंडळाच्या गणपती बाप्पाच्या आगमन मोठ्या उत्साहात झालं. या आगमन सोहळ्यात गावातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
पनवेल आणि उरण मतदारसंघात मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वात विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं. यावेळी करंजाडे इथे अदिती लाईफ केअर रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं. या रुग्णालयामध्ये महिलांना मोफत उपचार मिळणार आहेत. वसईतील विंग्ज ऑन फायर या बारवर आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी धडक कारवाई केली. अवैधरित्या सुरू असलेल्या बारवर कारवाई करत आमदार स्नेहा दुबेंनी पोलिसांना चांगलंच खडसावलं. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. चंद्रपूरच्या चिमूर इथे भाजपा आमदार बंटी भांगडिया यांनी भागवत सप्ताहाचं आयोजन केलंय. मुख्यमंत्री फडणवीसांनी भागवत सप्ताह सोहळ्याला यावेळी उपस्थिती लावली. नवी मुंबईच्या तुर्भे परिसरात बांधकाम सुरू असताना इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेमध्ये 4 कामगार जखमी झालेत. जखमी कामगारांना वाशी येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण हे 7 दिवसानंतर नांदेडमधील पूरग्रस्त हसनाळ गावचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले. या दोघांसमोर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पालकमंत्री सावे आणि अशोक चव्हाण यांसमोर ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी लेंडी प्रकल्पाचे अभियंता विवेकानंद तिडकेला देखील अटक करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असतानाच एका एसटी बसचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. 100हून अधिक स्पीडनं बस सुसाट चालल्यानं प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये कोकणवासीय संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द केल्यानं गावी जायचं कसं असा सवाल विचारत खेड बस स्थानकातील एसटी बसेस रोखण्यात आल्या.